तर विधिमंडळ आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला विधानसभा अध्यक्षांकडून प्रतिसाद मिळालाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। जपानच्या 2 राज्यातील गव्हर्नरकडून या भेटीचं निमंत्रण होतं, मात्र पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा दौरा रद्द झालाय। आणि अधिक माहिती घेऊया, प्रतिनिधी अभिषेक मुठा सध्या आपल्या सोबत आहे। अभिषेक, काय नेमकी अपडेट मिळते या दौऱ्याबद्दल? आपण अनेकदा बघितलंय की विधिमंडळाचे अनेक दौरे हे होताना दिसत होतात आणि त्याच अनुषंगानं विधिमंडळ आमदारांचा हा प्रस्तावित जपान दौरा होता। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आव्हानानंतर विधानसभा अध्यक्षांनी याला प्रतिसाद दिल्याचं दिसतं आहे आणि त्यांच्याकडनं हा जपान दौरा रद्द केला गेलेला आहे। एकूणच या संदर्भात जर पाहायचं तर जपानच्या 2 राज्यांमधल्या गव्हर्नरकडून भेटीचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं। एकूणच तिथल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी हा संपूर्ण दौरा नियोजित होता, प्रस्तावित होता। मात्र पंतप्रधानांच्या आव्हानानंतर आता या 12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। निश्चित धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।